प्रत्येक माणसाने समाजात जगताना वावरताना आपली काळजी घेऊन राहणे व जगणे आवश्यक आहे। त्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ मन लावून शांतपणे ऐका। जिथं ज्यांच्याजवळ पद, प्रतिष्ठा, धनदौलत, साधन संपत्ती असते ना, त्यांना खूप अहंकार, गर्व, घमंड असते। अशा ठिकाणी नेहमी आपली जाणीवपूर्वक कदर केली जात नाही। तिथं आपण शक्यतो कधीही जायचं नाही। त्यांना तुम्ही केलेल्या उपकारांची जाणीव राहत नाही व ते जाणीव ठेवत पण नाहीत। ज्यांना आपण खरं आहे ते सांगितल्यावर राग येतो ना, त्यांची परत मनधरणी करत बसायची नाही। जे आपल्या नजरेतून उतरले त्यांचा कधीही मनातून त्रास करून घ्यायचा नाही। आपल्या हातून एखाद्याचे काम होत असेल तर ते निस्वार्थ बुद्धीने आणि निसंकोचपणे करा। नेहमी दुसऱ्याला मदत करा, पण दुसऱ्याला मनापासून त्रास होईल असे कदापि वागू नका। आपण कितीही संपत्ती कमावली तरी शेवटी त्याची किंमत शून्य राहते। नेहमी स्वतःसोबत पैज लावा। जिंकलात तर आत्मविश्वास जिंकेल आणि हारलात तर अहंकार हरेल। पाण्याने भरलेल्या तलावात मासे किड्यांना खातात आणि जर तोच तलाव कोरडा पडला तर किडे माशांना खातात। संधी सगळ्यांना मिळते, फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा। एखाद्या व्यक्तीजवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्याच्याजवळ आपला विषय जरी निघाला तरी त्याच्या होठावर थोडंसं हसू आणि डोळ्यात थोडंसं पाणी नक्कीच आलं पाहिजे। तुम्ही आपल्या दुःखात स्वतःच्या खांद्यावर डोके टेकून रडू शकत नाही आणि आपल्या आनंदात स्वतःला आनंदाने मिठीही मारू शकत नाही। आयुष्य म्हणजे दुसऱ्यासाठी जगायची बाब आहे, पण स्वाभिमानाने जगा। जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते आणि ते कोटे जमिनीवर नाही तर आपल्या मनात रुजवावे लागते। तसेच कुणावरही अतिविश्वास ठेवला की त्याची नीती आणि निष्ठा बिघडते व तो भ्रमिष्ठ होऊन सत्तापिपासू होऊन तो परत आपल्यावरच उलट फिरतो व विश्वासघातकी होऊ शकतो किंवा विश्वासघात करू शकतो। वादळे जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं। ती वादळ जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात। वादळ महत्त्वाचे नसते, प्रश्न असतो की आपण त्यांच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत चांगल्या बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा। जगातील कुठलीच गोष्ट परिपूर्ण नाही। परमेश्वराने सोनं निर्माण केलं, चाफ्याची फुलं सुद्धा त्यांनीच निर्माण केली, मग त्याला सोन्याला चाफ्याचा सुगंध देता नसता का आला? काही मजा आहेच की, नाहीतर त्यांनी अहंकार वाढला असता। दगडात मूर्ती असतेच, त्याचा फक्त नको असलेला भाग काढून टाकायचा असतो आणि मग ह्याच भावनेने माणसाकडे पहा। माणसातही नको असलेला अहंकार, घमेंड, मद, मत्सर, हेवा, दृष्ट भावना आणि तिरस्कार भाग दूर करायला शिका। जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा शांत राहा। आपण हरवण्यासारखं आयुष्यात जरूर घडायला हवं, कारण अशा स्थळावरून परतताना माणूस राहत नाही, परतून येतं ते मनातील खरं चैतन्य। सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीचं सोनं करा। समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो। काही जण त्यातून मोती काढतात, तर काही जण त्यातून मासे काढतात, तर काही जण फक्त पाय ओले करतात। हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे, फक्त तुम्ही त्यातून काय घेता हे महत्त्वाचे आहे। तुम्ही कोणासाठी कितीही केले तरी ते कुठेतरी कमीच पडते, कारण सत्तेत चप्पल घालून तयार होईपर्यंत खोटं गावभर खोटे सांगून हिंडून परत आलेलं असतं। प्रेमळ माणसं तुम्हाला कधी वेदना देतीलही, पण त्यांचा उद्देश फक्त आणि फक्त तुमची काळजी घेणे हाच असेल। जगातील कटू सत्य हेच आहे की जो सगळ्यांची प्रेमाने आपुलकीने मनापासून नाती जपतो, तो सगळ्यांची नाती जपणारा नेहमी सर्वांपासून हळूहळू दुरावला जातो, कारण त्याच्या मनात तुमच्याविषयी आदर, मान, सन्मान आहे म्हणूनच तो सर्वांची नाती जपत असतो। नेहमी लक्षात ठेवा की आपल्याकडे असलेल्या संपत्तीचा बळीजाव कधीही समाजात करू नका। लोकांना सर्व माहीत असते की आपली संपत्ती कुठून, कशी आणि कधी व कशा प्रकारे मिळवली आहे, तेव्हा झाकली मूठ तशीच राहू द्या, अन्यथा सर्व हिशोब जनता सांगेल। जसे समुद्रातील भरकटलेल्या जहाजात कितीही संपत्ती, पैसा असला तरी पिण्याचे पाणी मिळत नाही, त्यासाठी त्या जमिनीशी जोडलेले राहावे लागते। पदाचा आणि संपत्तीचा कधीही गर्व करू नये, कारण पद, प्रतिष्ठा आणि संपत्ती कधी निघून जाईल ते कळणारही नाही। त्यासाठी हिटलरचे उदाहरण घ्या, जग जिंकायला निघाला आणि आत्महत्या करून शेवटी लवकरच जग सोडून गेला। प्रत्येकाचे आयुष्य फार सुंदर आहे, ते आनंदात जगा व दुसऱ्यालाही आनंदी जगू द्या। स्वार्थ व अहंकार कधीही मनात ठेवून वागू नका। वाईट व कठीण प्रसंगाची वेळ कधी कुणावर येईल हे सांगू शकत नाही, हे लक्षात ठेवा। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला कॉमेंट्समध्ये जरूर सांगा आणि अशाच आपल्या मराठी भाषेतून नवनवीन प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपल्या इझी मोटिवेशन स्टोरीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा। तर चला भेटूया पुढच्या एका नवीन भन्नाट अशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।